राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आत्ताच पोलीस टाइम्स 18 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. शामराव नगरमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पाठलाग करून भोसकून निर्घुण खून. सांगली शहरातील शामराव नगर परिसरात सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून धारदार हत्याराने तिघांनी मिळून निर्घुणपणे खून केल्याची घटना घडलेली असून चैतन्य आप्पासाहेब तांदळे वय 17 वर्ष राहणार रामनगर कोल्हापूर रस्ता सांगली असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. चैतन्य तांदळे याचा पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून चैतन्य तांदळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. चैतन्य तांदळे हा शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास शामराव नगर येथे एका मित्राकडे गेला होता. संबंधित मित्राला सोबत घेऊन शामराव नगर मधून जात असताना त्या ठिकाणावर दबा धरून बसलेल्या 3 हल्लेखोरांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. चैतन्य तांदळे याच्यावर खुनी हल्ला होत असताना त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी घटनास्थळावरून पलायन केले. चैतन्य त्याच्या डोक्याला, मानेवर व पोटात वर्मेघाव बसल्याने तसेच त्याच्या डोक्याला पेविंग ब्लॉक घातल्याने तो जागीच मयत झाला. चैतन्य तांदळे याचा खुनी हल्ला करणाऱ्या तरुणासोबत वाद झाला होता अशी माहिती समोर आलेली असून मारेकरी त्याच्या मागावर होते अशी माहिती समजते. घटनास्थळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.